मेजरमेंट आपण चॅप्टर घेणार आहे. ठीक आहे, सगळे रेडी आहेत मेजरमेंट साठी? खूप जणांचं चालू होतं की मेजरमेंट घ्यायचं. राईट राईट गाईज. तर बघा, मेजरमेंट ऑफ क्वांटिटीज. मेजरमेंट आता लेंथ आणि मास म्हणजे काय? लेंथ म्हणजे लांबी आणि मास म्हणजे जे काही वस्तू असेल किंवा एखाद्याचं वजन, राईट, किंवा वेट म्हणू शकतो आपण कोणत्याही टाईपचं, राईट, त्याला आपण मास म्हणतो. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक वर्ड म्हटलं तर आपण काय म्हणतो? मास. त्याच्यानंतर कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे आता काय असतं, एखादं लिक्विड फॉर्म मध्ये काही पदार्थ असतो, राईट, किंवा वॉटर घेतलं आपण, तर ते वॉटर एखाद्या याच्यामध्ये म्हणजे नाही का, आपलं काय म्हणतो आपण, एक टंकी वगैरे असते, त्यामध्ये आपल्याला वॉटर ठेवायचंय, तर किती कॅपॅसिटी आहे त्या टाकीची, राईट? तर ते म्हणजे काय झालं? कॅपॅसिटी. त्याच्यानंतर टाइम. किती टाइम लागेल एखादी टाकी भरायला, किंवा किती टाइम लागेल, म्हणजे कोणत्याही मेजरमेंट करताना किंवा काही या टाईपच्या आपल्याला मेजरमेंटच्या बेसिसवरती क्वेश्चन्स असणार आहेत, राईट? आणि करन्सी. करन्सी म्हणजे काय? थोडक्यात मनी, राईट? मनी म्हणजे पैशावरती जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन याच्यामध्ये असतात. आता इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये बघा, द स्टँडर्ड युनिट ऑफ फॉर मेजरिंग लेंथ ऑर डिस्टन्स. त्याच्यासाठी काय आहे स्टँडर्ड युनिट? मीटर. येस, मीटर. आता 100 आता हे लिहून घ्या बाळांनो, ठीक आहे, हे लिहून घ्या. 100 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 मीटर. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये येणार आहे. मी कधीही कोणालाही काहीही विचारेल. किंवा 1 मीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी सेंटीमीटर, असं जर क्वेश्चन आला तर तुम्ही काय म्हणणार आहे? 100 सेंटीमीटर. आता मला सांगा, जर 1000 सेंटीमीटर असेल तर किती मीटर होईल? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. 1000 सेंटीमीटर जर असेल तर किती मीटर होईल? पुरुषोत्तम खोबरागडे, व्हिडिओ ऑन करायचा बेटा. रुक्मिणी, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. अर्णव, व्हिडिओ ऑन. प्लीज गाईज, कॅमेरा ऑन ठेवा. त्याच्याशिवाय कळणार नाही मला तुम्हाला समजतंय, तुम्हाला ऐकायला येतंय किंवा नाही. राईट? 1 किलोमीटर कोणी कोणी आन्सर दिलाय? 100 सेंटीमीटर असेल तर किती मीटर होईल? हम्म, चला बोला. कोण कोण आन्सर देते बघूयात. ओके. याचा आन्सर सगळ्यांनी सांगायचंय. ठीक आहे. 1000 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर? दिसतं स्क्रीन वरती? यस, आरयू, क्रिस्टी, सगळ्यांनी आन्सर सांगायचं चॅट बॉक्स मध्ये. 1 किलोमीटर, 1 मीटर. रुक्मिणी बिरारी, रॉंग आन्सर. आदिती, रॉंग आन्सर. विशान, रॉंग आन्सर. आरयू ऑल्सो रॉंग आन्सर. 1000 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर? यस, रुक्मिणी अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. 1000 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर? Ma'am, 1 meter. सॉरी, Yes, ma'am. 1 मीटर. 1000 सेंटीमीटर इज इक्वल्स टू? Ma'am, 1 meter not. हा, बोल बाळा.
रुक्मिणी Yes, ma'am. किती होईल? फास्ट गाईज. Ma'am, 1,000 centimeter is equal to how many meters, na? येस बेटा. Ma'am, कोणाकोणाला येतं आन्सर? ma'am, 1 kilometer? 1 किलोमीटर. आर यू शुअर? 1 किलोमीटर करण्यासाठी आपल्याला 1,000 मीटर करावे लागतील, तेव्हा 1 किलोमीटर होईल. Yes, Yes ma'am. or no? टेन मीटर. यस रुक्मिणी? Yes, ma'am. हा, हे लिहून घ्या बाळांनो, लिहून घ्यायचं हे सगळ्यांनी. ठीक आहे, कळालं आता? Yes, ma'am. आदिती बेटा? Ma'am, हा, आता मला सांगायचं 1,000 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर? 1,000 centimeter is equals to हम्म 1,000 centimeter is equals to 10 meter. 1,000 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर? 10,000. Uh, 10 10,000. 10 meter. 10 10,000. meter. सगळ्यांनी सांगा बाळांनो आन्सर याचं. 10,000. 100 meter. करेक्ट आहे की रॉंग आहे सांग मला. एकदा कन्फर्म कर. Yes, ma'am. 100 meter. आर यू शुअर? Yes, येस ma'am. आदिती? Yes. करेक्ट आहे. म्हणजे 1,000 सेंटीमीटर, Yes. 10,000 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 100 मीटर. ओके. Yes, ma'am. आणि 100 मीटरचा किती किलोमीटर होतो? 1 meter. No, ma'am. 100 kilometer. हम्म 100 kilometers. 100 मीटरचा बेटा. 100 मीटर. मीटर अच्छा. मीटर आणि किलो मध्ये फरक आहे ना. किलो हा जास्त झाला ना. Yes, ma'am. सगळं लिहून घ्या बाळांनो तुम्ही. लिहून घ्या, विसरताय तुम्ही. 1 centimeter. 1,000 मीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी किलोमीटर?
चॅट बॉक्स मधले आन्सर बघून सांगायचं नाही, ठीक आहे? Yes, ma'am. 1,000 meter is equals to. Ow. 1000 मीटर इज इक्वल्स टू 1 किलोमीटर. कोण Yes, sir. लिहून घ्या बाळांनो, हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी. मी विचारणार आहे आणखी 5 ते 10 मिनिटांनी मी विचारणार तुम्हाला सगळ्यांना, ठीक आहे? चला. द स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग मास इज द ग्रॅम. मास साठीचं स्टँडर्ड युनिट लिहून घ्या. स्टँडर्ड युनिट फॉर लेंथ इज मीटर अँड स्टँडर्ड युनिट फॉर मास इज ग्रॅम. हे दोन्ही महत्वाचे पॉइंट्स आहेत, लिहून घ्यायचंय किंवा हायलाइट करा जर बुक असेल तर. स्टँडर्ड युनिट, लेंथ साठीचं युनिट कोणतं आहे? मीटर. आणि मास साठी काय वापरलं जातं? ग्रॅम. ठीक आहे? आता 1000 ग्रॅम म्हणजे किती झालं? यस आदिती, 1000 ग्रॅम्स इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्राम? व्हेरी इझी 1,000 क्वेश्चन. gram. 1,000 gram is equal to. काही आणता की नाही? शुगर, टी, मार्केट मधून Ma'am, ऑइल? 1 kilogram. 1 मला kilogram. ओके. आता मला सांग, जर मी 100 ग्रॅम काही आणलं तर ते किलोग्राम मध्ये किती होईल? 100 gram. तर मग grams ना ma'am? हा, 100 ग्रॅम्स इज Gram इक्वल ना? टू हाऊ मेनी किलोग्राम? मनस्वी अनम्यूट कर बेटा, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. Yes, ma'am. 100 ग्रॅम्स इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्राम्स? 100 grams. हम्म 1,000 gram 1 kilometer आहे मग 1,000 gram is equal to 1 kilogram म्हणजे मग 100 gram is equals to 1 kg. 1 kg. नो. 100 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्राम? मॅम म्हणजे 1,000 ग्रामचं 1 kg आहे ना, येस. मग 100 ग्रामचं 100 ग्रामचं सांगा बाळांनो, असे क्वेश्चन येणार तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये, ठीक आहे? हे बघा, आपल्याला केजी मध्ये कन्वर्ट करायचे की नाही, आता एक मी सांगते, याच्या पुढचे तुम्ही सांगायचे, ठीक आहे? ठीक आहे. 100 ग्रॅम्स आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला काय करायचंय? 1000 म्हणजे किलोग्राम मध्ये करायचंय. त्यामुळे किलोग्राम कधी होतो? 1000 ग्रॅम ऍड करू तेव्हा, राईट? मग काय करायचं आपल्याला? 100 ग्रॅम डिवायडेड बाय 1000 ग्रॅम इज इक्वल्स टू, जे आन्सर येणार आहे ते तुमचं कशामध्ये येईल? किलोग्राम. कारण आपण इथं काय घेतलंय खाली? 1000 घेतलेलं आहे ना. मम्मा ते पायच्या जॉईंट जरा ठेवून दे की. मा 0.1 kg. यस और नो मनस्वी? येस मॅम. यस मैम, मुझे अभी पता चला.
आता मला सांगायचं आणखी एक ट्रिकी क्वेश्चन मी देईल, त्याचा आन्सर आता तुम्ही मला सांगायचं, ठीक आहे? हम्म, करा. इझी आहे तसं तर बघायला गेलं तर. ओके, सगळ्यांनी ह्याचा आन्सर द्यायचा आहे चॅट बॉक्स मध्ये. आणि कॅमेरे ऑन करा, ज्यांचे कॅमेरे ऑन असतील त्यांनाच मी विचारेल. बाकी जर म्हणले नंतर की मला विचारलं नाही मॅम, माझ्यापर्यंत आले नाही, मला डाऊट क्लिअर केले नाहीत, नाही विचारणार मी, ठीक आहे? तुम्ही रिस्पॉन्स करत असेल तर मी तुम्हाला रिस्पॉन्स करेल, राईट बेटा? मॅम हे आता याचा सांगायचं का आन्सर 25 1 मिनिट. मिनिट मनस्वी, चॅट बॉक्स मध्ये लिहायचं. मनस्वी म्यूट कर बाळा तो. मनस्वी. प्रथमेश पालवे. प्रथमेश. हा मॅम यार ज्याचं माहिती त्याचं मॅम मला विचार यस मनस्वी. मला ह्याचं माहित होतं. ओके, काय येतं सांग. ह्याचं 25 kg. कसं येतं, काय केली स्टेप? नाही मॅम जर 2500 ग्राम्स इंटू kg करायचं म्हणल्यावर मी डायरेक्ट असंच केलंय. मग आन्सर काय आला तुझं? 25 kg. 25 kg. आर यू शुअर? हा मनस्वी. येस नाही आले तुला येस आन्सर. इट्स अ रॉंग आन्सर. ठीक आहे मॅम मी करून सांगते. डिवायडेड बाय 1000 करायचंय. केजीचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला, राईट? इज हा इक्वल्स मॅम टू मी करून सांगते. 2.5 kg. 2.5 kg येतं, ठीक आहे? आता आणखी एक क्वेश्चन देते, ठीक आहे? त्याचं सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊयात. आता याचं आन्सर सांगायचं सगळ्यांनी. सान्वी डी. अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हा, किती येईल बाळा आन्सर याचं? मॅम 2 मिनिट्स. ग्रॅम्सचं कन्व्हर्जन आपल्याला काय करायचंय? किलोग्रॅम्स मध्ये करायचं. ग्राम इज इक्वल टू हे का घेते का तर तुम्हाला लक्षात यावं की हा हे मॅमनी घेतलं होतं, हे आपल्याला कसं करायचंय, काय करायचंय, राईट? 540 ग्राम किलोग्राम इज. मॅम 2 मिनिटं मी सॉल्व करून बघू का एकदा. हम्म 40 ग्राम इंटू किलोग्राम. मॅम याचा आन्सर 0.34 kg येईल का? सांग बरं काय आहे. 0.34 हम्म 0.34 0.34 kg. येस, करेक्ट बेटा, करेक्ट. व्हेरी नाईस. थँक यू. कळालंय आता कन्व्हर्जन कसं करायचं? यस सान्वी. येस मॅम. 340 ला 1000 ने आपल्याला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. का करायचं 1000 ने डिवाइड? कारण 1000 हा काय आहे? किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करण्याचा पार्ट आहे, राईट? त्यामुळे 1000 ने आपल्याला त्याला डिवाइड करायचंय, म्हणजे तुम्हाला केजीचं आन्सर मिळेल. ठीक आहे बाळांनो? सान्वी क्लिअर आहे ना बाळा आतापर्यंत? येस मॅम पण तुम्ही आधी शिकवलेल्यामुळे काहीच कळलं नाही.
बिकॉज मी लेट जॉईन झाले. ओके, नो इश्यू. हेच चालू होतं आपलं. ठीक आहे. अच्छा. ठीक आहे, नेक्स्ट घेऊयात आपण. प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस कोणाचीच नाहीये मेजरमेंटची. ठीक आहे. नेक्स्ट मेजरमेंट तुम्ही सांगा. कॅपॅसिटी. हा, काय बाळा? मी म्हणलं की नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर मी सांगू का? क्वेश्चन नाहीये खरं तर. आपले हे पॉइंट्सच घ्यायचेत. आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मेन तर याचा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. छोटे छोटे पॉइंट्स वाटतील तुम्हाला, पण हे परीक्षेत खूप कन्फ्युजन करतं. ठीक आहे. हे पॉइंट्स लक्षात घ्या, याची प्रॅक्टिस करा. 1 आवर म्हणजे किती सेकंड्स होतात, 1 डे म्हणजे किती आवर्स असतील, त्या आवर्स मध्ये किती मिनिट्स असतील, हे सगळं दिलेलं आहे. आता बघा, कॅपॅसिटी अँड टाइम. द स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग कॅपॅसिटी इज द लिटर. कॅपॅसिटी मध्ये काय येतं, सगळे लिक्विड फॉर्म मध्ये जे पदार्थ असतात, लिक्विड फॉर्म मध्ये जे सबस्टन्सेस असतात ते येतात. जसं की मिल्क झालं, वॉटर झालं, ज्यूस झालं. येस, येस और नो गाईज? श्लोक अनम्यूट करायचं बेटा आता. येस मॅम. लिटर मध्ये, लिटर जे आपण लिटर मध्ये काढतो, राईट, मेजर करतो, त्या कोणत्या गोष्टी आहेत मला सांग. मॅम मिल्क, वॉटर, कोल्ड ड्रिंक्स अँड एक्सेट्रा. ओके, ऑइल येईल का सांग मला. येस ऑइल मॅम, येईल. कन्फर्म. येणार. येस, आता ऑइल बघा, येणार. हा, आता 1000 मिलीमीटर्स इज इक्वल्स टू 1 लिटर. लक्षात घ्या गाईज, 1000 मिलीमीटर्स इज इक्वल्स टू 1 लिटर. आणि असं जर विचारलं तुम्हाला की 10 लिटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी मिलीलिटर्स, देन किती येणार आन्सर? मॅम 10 लिटर 0. इज इक्वल्स टू, हा बोल बाळा. मॅम 0.01 येईल. व्हेरी रॉंग, व्हेरी रॉंग. क्वेश्चन ऐकायच्या आधीच तू आन्सर केलेस, राईट. 10 liters is equals to how many milliliters? 10 लिटर मॅम विचारले मी. 10 लिटर. हा, त्यासाठीच म्हणते की तुम्ही ऐका पहिले. व्हेरी व्हेरी रॉंग आन्सर. श्लोक, सगळ्यांनी सांगायचं मला आन्सर. ठीक आहे. 10 मॅम लिटर 1000 इज इक्वल्स मिलीलिटर्स. टू 1000 10,000 सॉरी. लिटर. 10,000. ओके, क्लिअर आहे. आता आपल्या जे येस ऑइलचं मॅम. वगैरे तुम्ही पाऊच आणता ना, त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा असं, 950 मिलीलिटर इज इक्वल्स टू 1 लिटर, राईट. थोडक्यात म्हणजे त्यांचं सांगायचं असं असतं की त्यांनी प्युरिफायर वगैरे करून 950 केलंय, बट ते 1 लिटर मध्येच मोडलं जातं, राईट. येस सान्वी, येस और नो? आता आणखी एक मला सांगायचं तुम्ही. ठीक आहे. 100 milliliter is equals to how many liters? चला गाईज, फास्ट. आता कोण सांगेल याचा आन्सर मला? येस, मिताली अनम्यूट करायचं बेटा. वेअर इज मिताली? मॅम तुम्ही मला अनम्यूट केले. येस बेटा, आलं लक्षात मला. तू पण आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिही. येस बेटा. येस मॅम. समजतंय का बाळा? येस मॅम. मिताली अनम्यूट करायचं बेटा, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. मिताली अनम्यूट कर. मिताली, आर यू देअर? मिताली नॉट रिस्पॉन्डिंग. 100 ml इज इक्वल्स टू हाऊ मेनी लिटर? कोणाकोणाचा आन्सर आलाय बघते मी. 0.1 लिटर. श्लोक, नाईस बेटा. रुक्मिणी also correct. वर्धमान also correct. सान्वी डी also correct. आरयू, व्हेरी नाईस. म्हणजे तुम्हाला कळालं लिटरचं कसं फॉर्मेशन करायचं. ठीक आहे, कन्वर्जन. हा, त्याच्यानंतर बघा, युनिट्स यूज फॉर मेजरिंग टाइम, अवर्स, मिनिट्स, सेकंड्स, डेज, मंथ्स अँड इयर्स.
ओके. आता बघा युनिट कशासाठी दिलेली आहेत युनिट्स, ज्याच्यासाठी की आवर साठी तुम्ही काय करणार, 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट्स, 1 minute इज इक्वल टू 60 सेकंड. हे सगळ्यांना गोष्टी माहित असतील मे बी, राईट? येस ऑर नो, हँड रेज करा. ह्या गोष्टी माहित आहेत की नाही? 1 hour झाला म्हणजे किती मिनिट झाले, 60 मिनिट झाले म्हणजे किती आवर झाला, किंवा 60 मिनिट झाले म्हणजे किती सेकंड झाले. मला सांगा बरं, 60 मिनिट्स म्हणजे किती सेकंड? 60 मिनिट्स, सगळ्यांनी आन्सर द्यायचंय, आलं पाहिजे सगळ्यांना आन्सर, इन सेकंड्स. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. हा तुम्हाला ट्रिकी का जातोय सब्जेक्ट? का? तर याच्यामध्ये खूप खूप हे आहेत, फॉर्म्युलेज आहेत, की लिटर म्हणजे किती, मीटर म्हणजे किती, मिलीमीटर म्हणजे किती, राईट? मिली लिटर म्हणजे किती. हे कन्फ्युजिंग करणारा पार्ट आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी सांगायचंय किती सेकंद होतात 60 मिनिट मध्ये. हँड रेज करा, कोणाकोणाला आन्सर येतं हँड रेज करायचं त्यांनी. अर्णव पवार. Yes, ma'am. 60 मिनिट्स इन 2 सेकंड्स किती होतील? Mm, अर्णव, तू three, बसला नाहीयेस का बाळा? three एका जागी सेटिंग पोझिशन मध्ये नाहीयेस का तू अर्णव? teacher आहे. ओके. सांग बरं किती सेकंद होतात? मॅम मी सांगू? नाही, 1 मिनिट. अर्णवच सांगेल. मला कळायला पाहिजे ना अर्णवला समजलंय की नाही. Three, हम्म. 3,600. ओके. आता मला सांग, 360 सेकंड जर झाले तर किती मिनिट्स होतात? 360 seconds is equals to minutes. Teacher नाही येत. का नाही येत? एक्झाम मध्ये पण असंच करणार तू? बरं मला सांग, किती सेकंदाचा 1 मिनिट असतो? 60. 60 सेकंदाचा, राईट? मग 60 × किती केल्यानंतर 360 सेकंड होतात सांग? 60 only. हा, 60 × 60 केल्यानंतर किती होतील? 3600 होतील ना. Oh, yes. आपल्याला 360 सेकंड पाहिजेत ना. मग 60 मध्ये किती मल्टिप्लिकेशन करावं लागेल म्हणजे 360 येईल, ते तुझे मिनिट्स असतील. यस ऑर नो? Mm, करेक्ट आहे का अर्णव? yes, ma'am. कळालं का? Yes. काय कळलं सांग? Is equal to 360 second is equal to 6 minutes.
हा 1 मिनिट इज इक्वल्स टू किती सेकंड सांग? 60. हा आता 3 मिनिट जर आपल्याला काढायचे झाले तर किती सेकंड होतील 3 मिनिटचे? 1 हम्म. 3 मिनिटचे किती सेकंड होतात सगळ्यांनी सांगायचं बाळांनो. 180 सेकंड, ठीक आहे. 180 सेकंड. त्याच्यानंतर बघा 1 hour इज इक्वल्स टू 3600 सेकंड. 1 डे इज इक्वल टू 24 hours. 1 डे मध्ये किती असतात? 24 hours असतात, राईट. म्हणजेच किती झाले? 1440 मिनिट्स. ओके. आणि 1 डे इज इक्वल्स टू 86,400 सेकंड. ओके. पुढे जाऊयात आपण. 1 मिनिटात आपली लिंक रिजॉईन करायची सगळ्यांनी, ठीक आहे. मेजर करन्सी. Important points. The currency of India